गण गवळण चालले आहे, सॉरी स्तवन गण चालले आहे. पुढे जातोय गवळण इकडे. शक्ती तुला म्हटला की गवळण त्यात महत्वाची असते, म्हणून भिकाजी बुवा, मंगेश बुवा हातात धरून बस जरा. गवळण गावतोय म्हणून तत्पूर्वी बुवा तुम्ही जे गवळण गायले त्या गवळणीमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं, गवळणी नारी भोगल्या. विष्णू बुवा कान देऊन ऐकत आहे, नारी भोगल्या. बुवा एक मला विचारायचं आहे, कृष्णाने नारी केव्हा भोगल्या? गवळणी कधी भोगल्या का हो कृष्णाने? कधीही नाही. गवळणींची थट्टा मस्करी केली, मौज मजा केली, परंतु भोगल्या कधीच नाही बुवा, लक्षात ठेवा. त्यामुळे कृष्णाने एक वचन दिलं होतं बुवा, सातवी अवतारी राधेला वचन दिलं होतं, 7व्या अवतारी त्याने 8व्या अवतारी पूर्ण केलं. आणि म्हणून कृष्णाच्या अगोदर राधेचं नाव अगोदर घेतात, राधा कृष्ण. आणि म्हणून बुवा तुम्ही जे म्हणताय ना नारी भोगल्या, कृष्णाने कधीही नारी भोगलेल्या नाही. तुमच्या गवळणीमध्ये बुवा सुधारणा करा. कृष्णाने गवळणीबरोबर मजा केली, मस्ती केली, थट्टा केली, मस्करी केली, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, पण कधी भोगल्या नाही बुवा. हे तुमच्या गवळणीचं अपयश आहे. सुधारणा करा त्याच्यामध्ये. आणि मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. ह्या शक्तितुरातले तुम्ही दिग्गज आहात. तुमच्या एवढी उंची माझी कधीच नाही, परंतु आपण एकत्रपणे अनेक शक्तितुराचे कार्यक्रम केले. त्यामुळे ह्या शक्तितुरातील माझ्यापेक्षा तुम्ही नक्कीच तज्ञ आहात. माझ्या गवळीचा साधा सोपा विषय आहे, त्यामध्ये काय एवढं लावून घेण्यासारखं काहीच नाही. शाहीर रामचंद्र घाडीकर बुवा यांची गवळण आहे, गातोय, नीट लक्ष देऊन ऐका. ही बघते रागात लपले घरात, ही बघते रागात लपले घरात, शोधून राधेला काढायचं, माठेचं फोडायचं, आधी मागून चढायचं. हंडी बोडायला बुवा कृष्ण सांगतोय आपल्या सवंगड्याला, आज या राधेचं माठ काढायचं म्हणजे काढायचं, आज ते माठ फोडायचं आणि आज दही दूध खायचं. एक असा निश्चय करून जातात. म्हणून सांगतोय, ही बघते रागात लपले घरात, शोधून राधेला काढायचं, माठेचं फोडायचं, आधी मागून चढायचं, माठेचं फोडायचं, आधी मागून चढायचं.
101 रुपये. तसेच आमच्या गावची मायरोशन सरिता साळवे यांकडून सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस आलंय. जुगाई देऊन डॉक्टर नृत्य कला पथक त्यांचे आभार आहे, धन्यवाद. तसेच आरती रांगळे 150 रुपये, सानिका जोशी 150 रुपये, कल्याणी गोंडमरे 100 रुपये, स्पृहा गोंडमरे 100 रुपये, पृथ्वी गोंडमरे 100 रुपये, अनिकेत गोंडमरे 100 रुपये, ऐश्वर्या गोंडमरे 100 रुपये. तसेच अक्षय वतारी उभारले दापोल यांच्याकडून दापोल यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले, त्यांचे सुद्धा मनापूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच अक्षता गोंडमरे 100 रुपये, चिता गोंडमरे 100 रुपये, सुप्रिया आगरे 100 रुपये, रंजना गोंडमरे 100 रुपये, दीप्ती गोंडमरे 100 रुपये, अस्मिता गोंडमरे 100 रुपये, तेजश्री मते 300 रुपये. या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच शिल्पा पालांडे यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस आले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर मी माझे गुरुवर्य वस्ताद सुधाकर मास्कर बुवा यांना मी विनंती करतो, पुढचा विषय त्याने आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. करगितुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संलग्न समन्वय समिती ह्यांच्या नियमाप्रमाणे दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्नाची परत देत असतात आणि एकमेकांना प्रश्न विचारत असतात. त्याचप्रमाणे शक्तिवली शाहीर प्रश्नकर्ता भिकाजी गोवडबुवा यांनी आम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न असा आहे, एका विशिष्ट प्रकारच्या यज्ञामध्ये एका बकऱ्याची आहुती देण्यात आली. त्यावेळी धड आणि कालीज यज्ञात टाकण्यात आले व बकऱ्याला पुन्हा जिवंत करण्यात आले. परंतु अचानक त्या यज्ञातून रस बाहेर पडू लागला. त्यासाठी 5 तलाव खोदण्यात आले. तर विषय असा आहे की त्या खोदलेल्या तलावाची लांबी रुंदी किती? 5ही तलावातून एक वस्तू निर्माण झाली, ती कोणती? बकऱ्याची उत्पत्ती कशी झाली? त्यावेळी बकरा आधी की बकरी आधी? टीप दिली बुवानी. योग्य पुरावा असल्यास उत्तर पटवून घेण्यात येईल. भिकाजी बुवा, आपण गुरुवर्य, महान गुरुवर्य या घराण्यातील एक वस्ताद शाहीर आहात. माझ्या तालुक्यातील अर्जुन गोवडबुवा यांचे आपण शिष्यमंडळी आणि शास्त्र आणि ज्ञान यांचा आपल्याला खूप मोठा अभ्यास आहे. त्यामुळे आम्ही दिलेलं उत्तर जर आपल्या उत्तराला जमलं तर आपण ते नक्कीच खरं म्हणाल असं माझा आत्मविश्वास आहे. मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बुवानी जो प्रश्न विचारला होता, त्या खोदलेल्या तलावाची लांबी रुंदी काय? 5ही तलावातून एक वस्तू निर्माण झाली, ती कोणती? बकऱ्याची उत्पत्ती कशी झाली? त्यावेळी बकरा आधी की बकरी आधी? बुवा, त्या खोदलेल्या तलावाची लांबी रुंदी किती? तर 12 योजने लांब आणि 3 योजने रुंद होती. त्या तलावातून एक वस्तू निर्माण झाली, ती कोणती? तर ती वस्तू म्हणजे जलपर्णी नावाची वनस्पती होती. बकऱ्याची उत्पत्ती कशी झाली? तर दक्ष यज्ञाच्या वेळी वीरभद्राने जो बकरा कापून त्याचे धड दक्षाला लावले, त्यावेळी भगवान शंकराने वरदान दिले की यापुढे पुन्हा बकरा या पशुची उत्पत्ती होईल. तसेच बकरा आधी की बकरी? तर ब्रह्मदेवाने शक्ती सामर्थ्याने सृष्टी निर्माण केली, तेव्हा बकरा आधी की बकरी आधी हा भेदाभेद न करता जीवाशिवाची म्हणजे नर आणि मादीची ही जोडी एकत्रच निर्माण केली. बुवा, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मंगेश बुवा, मोबाईलमध्ये बघा, एकदा चेक करा. जर पुस्तकाची परत आणली असेल तर नक्की चेक करा. बुवा, हे जे मी प्रश्न दिलेला आहे, हे प्रश्न उत्तर मी माझ्या ग्रंथरूपी जे आहे ते ग्रंथरूप माझ्याकडे उपलब्ध आहे. आपल्यास पटल्यास आपण नक्की ते मान्य करायचं आहे. आणि आता आम्ही तुरेवाले शंभूरा जो घराणे शाहीर रामचंद्र घाणीकर यांची मंडळी, शाहीर माझे गुरुबंधू सुधाकर मास्कर, मी स्वतः सुधाकर मास्कर, साधारणतः सर्वंदे माझे बंधू नितीन मास्कर. बुवा, गेली 15 वर्ष आम्ही हा प्रश्न आपल्यास विचारत आहे. सगळ्या शक्तीतुरातल्या सर्व शाहिरांना आपल्यालाही त्याची लेखी प्रत दिलेली आहे. मला वाटतं कदाचित तो प्रश्न आपला पाठ असावा. आमचा प्रश्न असा आहे, या कलियुगात मानवाला दारिद्र्य नारायणापासून
लक्ष्मी नारायणपर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग कोणता? बुवा उत्तर एका वाक्यात आहे, खाली बाजू सोडलेली आहे. देवी देवता साधू संत फकीर ऋषीमुनी. देवी देवता साधू संत फकीर ऋषीमुनी. आई वडील गुरुवर्य सद्गुरू यांचा उपदेश सांगू नये. तसेच वाचन मनन श्रवण कीर्तन भजन पूजन आणि कोणतीही साधना. बुवाने गेल्याविषयी स्वतः रंगमंचावर येऊन सांगितलं होतं की बुवा मी हे प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, मी हारलो, पण बुवा तुम्हाला मी आणखीन एक संधी देतो, नक्कीच प्रयत्न करा. दिल्यानंतर तुमचं ह्या रंगमंचावर मी येऊन मी जाहीर केलं आहे की जो माझा प्रश्न पडेल त्याला 1001 रुपयाचं पारितोषिक आणि जाहीर सत्कार. बुवा नक्कीच प्रयत्न करा. धन्यवाद. भास्कर बुवा, मला वाटतं की आमच्या भास्कर बुवाने शक्यवले शाळेत जे उत्तर दिलंय ती बरोबर असावं असं ग्रहित होईल, कारण अजून मॅच करताय मंगेश बुवानी मुकाशी बुवा, ते बरोबरच असावं असे शोधतायत. गण गवळण स्तवन गण गवळण झालेले आहे. रसिका हो, पुढील विषय मी कोणतेही टीका टिप्पणी न करता एका सामाजिक प्रबोधन गीतावर भर देतोय. आज 18 तारीख आहे. उद्या सगळ्यांसाठी भावा बहिणींसाठी महत्वाचा दिवस उद्याचा आहे. रक्षाबंधनचा दिवस आहे. प्रत्येक भाऊ बहीण उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यासाठी एक बहीण आपल्या भावाची आतुरतेने कशी वाट पाहत असते राखी बांधण्यासाठी. म्हणून या रक्षाबंधनावर एक गीत सादर करतो.